हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं फूड वर्ल्ड या किचन मध्ये। तर आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत थोडी वेगळी रेसिपी आहे। पोहे रेसिपी आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं आपण चेंजेस करत आहोत। तर आज आपण कॉर्न पोहे बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण भिजवून घेतलेले पोहे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर शेंगदाणे, कॉर्न, कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, मीठ, खोवलेला नारळ आहे, जिरं, राई, जिरं, हळद। तर हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आणि पोह्यांसाठी तेल। तर आता आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या रेसिपीला। तर सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया। तर आपली कढई गरम झालेली आहे। तर आता आपण तेल टाकून घेऊया। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आपण आता शेंगदाणे ऍड करणार आहोत। शेंगदाणे छान आपण रोस्ट करून घेणार आहोत तेलामध्ये। तर आता आपण शेंगदाणे आपले थोडेसे रोस्ट होत आलेले आहेत। तर आपण याच्यामध्ये कॉर्न ऍड करूया। हे कॉर्न आहे, स्वीट कॉर्न आहे ते। आता आपले शेंगदाणे आणि स्वीट कॉर्न जे आहे ते मस्त तेलामध्ये फ्राय होतात, तोपर्यंत आपण पोह्यामध्ये सॉल्ट, कोथिंबीर आणि खोवलेला नारळ ऍड करूया। चवीनुसार मीठ टाकायचंय। कोथिंबीर टाकणार आहोत वरतून आणि हा खोवलेला नारळ आहे। पोहे मिक्स करून घेऊया। आता शेंगदाणे, स्वीट कॉर्न छान असे भाजून झालेले आहेत। तर आपण थोडे डिश मध्ये काढून घेऊया। गॅस स्लो ठेवायचा आहे। तर आता आपले हे स्वीट कॉर्न जे आहे, स्वीट कॉर्न आणि शेंगदाणे मस्त तेलामध्ये छान रोस्ट झालेले आहेत। तर आपण आता राई जिऱ्याची फोडणी देऊया। तर हे आहे राई। राई तेलामध्ये छान अशी तडतडू द्यायची आहे, चांगली त्याला फोडणी द्यायची आहे पोह्यांना आता आपल्याला। तर ही राई आहे। आता राई आपली तडतडलेली आहे तेलामध्ये। तर आता आपण जिरा ऍड करणार आहे। जिरा रोस्ट करून घ्यायचंय तेलामध्ये। आता जिरा आपलं छान परतून झालेलं आहे। तर आपण कढीपत्ता आणि मिरची टाकणार आहोत। कढीपत्ता मिरची परतून झाल्याच्या नंतर आता कांदा ऍड करणार आहोत। आता आपला कांदा छान असा गोल्डन ब्राऊन कलर मध्ये परतून झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद ऍड करणार आहोत। याच्यामध्ये आता हळद टाकून झालेले आहे। आपण मस्त मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये पोहे ऍड करणार आहोत। हे भिजवलेले पोहे, त्याच्यामध्ये आपण मीठ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि थोडं खोवलेला नारळ ऍड केलेलं आहे। आपण छान असं परतून घेऊयात पोहे। आता हे आपले पोहे आपण मिक्स करून घेऊयात। आता त्याच्यामध्ये आपण हे फ्राय केलेले शेंगदाणे आणि कॉर्न टाकणार आहोत वरतून। तुम्ही बघू शकता पोह्याला मस्त टेक्स्चर आलंय, खूप छान दिसतात आपले पोहे। चवीला पण खूप छान लागणार आहे। आता आपले पोह्यांमध्ये सर्व जे साहित्य आहे ते मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण हे एकदा परतून घेतले। तर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याला थोडीशी वाफ आणूया, जेणेकरून जे आपण सर्व साहित्य टाकलं आहे ते एकजीव होईल आणि पोह्यांना छान स्वाद येईल। तर आता आपले पोहे रेडी झालेले आहेत। एक वाफ आलेली आहे। तर आपण बघूया। पोहे छान रेडी झालेत आपले। रेडी पोहे
सॉरी, पोहे आपले रेडी झालेले आहेत. आपण गॅस बंद करूया. आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात पोहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतात ते पोहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. कॉर्न पोहेची वेगळी रेसिपी. तर आपण हे सर्व करणार आहोत. ऍड करणार आहोत कोथिंबीर, गार्निशिंग करणार आहोत आता याची. कोथिंबीर, वरतून खोवलेला नारळ आणि वरतून ही शेव. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.